ते शिराळ्यातला एक असा आगमन सोहळा, ज्या आगमन सोहळ्यानं मला मुंबईसनं गावाला ओढून आणलं, तोच मी तुम्हाला आज दाखवणार. तर तुम्ही माझ्यासोबत व्लॉग मध्ये बनवून राहा. गेले कित्येक वर्ष मुंबईतच गणपती उत्सव साजरा करतोय, पण या वर्षी मला गावाला यायला लागलं. गावाला याचं खास आमंत्रण दिलेलं ते म्हणजे आपल्या भावानं सचिन पाटीलने, कारण की या वर्षी त्यानं सांगितलेलं की तुला यायला लागतंय. तुझ्या डोळ्याचं जर तुला पारणं फेडायचं आहे तर तुला गणपतीला गावाला यायला लागतंय. त्याच एका शब्दावरनं जे मी गावाला आलोय. आणि आजकाल प्रत्येक मुंबईला राहणाऱ्या व्यक्तीचं स्वप्न असतं की गावाला एकदा तरी गणपतीचा उत्सव साजरा करावा. तर तोच आज मी तुम्हाला माझ्या लेन्स मधून दाखवणार आहे. तो तुम्ही बघा. आणि मला व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला लागणार आहे. आता व्लॉगची सुरुवात करण्याच्या आधी एक आपला छोटासा एक इंट्रो होणार आहे आणि तो आपला सचिन भावाबरोबर होणार आहे. तो बघा आणि व्लॉगला सुरुवात करूया. दादा, आम्हाला वारणीच्या राजाबद्दल काहीतरी माहिती सांगते का सुरुवातपासून? माहिती म्हणजे आपलं मंडळाचं स्थापनाचा साल आहे 1979 आणि वारणेचा राजा असं नाव ठेवण्याचं कारण म्हणजे आमचं गाव किंवा आमचा पट्टा वारणेचा येतो, वारणा पट्टा येतो, त्यामुळे आम्ही आमच्या गणपतीचं नाव वारणा म्हणजे वारणेचा राजा ठेवलेला आहे. जसा लालबागचा आहे म्हणून तो लालबागचा राजा संबोधला जातो, तसं हा आमचा गणपती वारणा पट्ट्यात आहे म्हणून वारणेचा राजा म्हणून संबोधला जातो. वारणेचा राजा, वारणेचा महाराजा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आप सभी का एका कॉर्पोरेट मजदूरच्या व्लॉग मध्ये. आता आपल्या व्लॉगला सुरुवात होत आहे. अरे गाडी इकडे राहिली आपली. यार सॉरी गाईज. आज आपण शूटला काय आणले? अहो नाद नाही हो, तुम्ही एडिट बघा, फक्त एडिट बघा, फक्त एडिट. गाईज ही माझी आजी आहे, पप्पांची मम्मी. समजलं तुम्हाला? खूप सारं प्रेम दाखवा, आजीचं प्रेम. पप्पी केक फ्रंट कॅमेऱ्यातनं बघितलं व्हिडिओ काढायचं, पण काय व्हिडिओ काढायचं जमलं नाही. त्यामुळे म्हटलं आता बॅक कॅमेरा 0.5x वर करायला लागतो विषय. आपल्यासोबत बंटी पण आहे. बंटी पण आज ब्लॉग करणार आहे. आमचं दोघांचं ब्लॉग म्हणजे काइंड ऑफ सिमिलरच असणार आहेत, कारण की काही एकाच मंडळाचं करायचं आहे शूट, त्यामुळे काही विषय नाही. आणि दे रे कोलॅब दे रे, कोलॅब दे. आता कोलॅब झालेला आहे आमचा. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जे तुमच्या जे कानाचा किरा आणि डोसक्याचा भुगा करणार आहे ते इकडे सिस्टम इथं आलेलं आहे. पॉवर प्लस भागात टॉप. आणि इथं जे नियोजन आहे का ना, हे शार्प्याच आहे. त्यामुळे कसं आहे, आता गवळेवाडीच्या इकडे निघालेलो, कारण की वारणेचा राजा जो आपला येणार आहे तो तिथूनच निघणार आहे आणि त्याचं पण शूट कव्हर करायचं आपल्याला. त्यामुळे कसं आहे विषय, लवकरात तिकडे जायचं होतं, पण पाऊस वगैरे आल्यामुळे थांबायला लागले. आणि तोपर्यंत आपल्याला हे दिसलंय, आपल्याला डायरेक्ट हत्ती दिसलेला आहे. त्यामुळे कसा विषय आहे, हे जो शूट घ्यायलाच लागतंय. कसा आहे का, जेव्हा तुम्हाला दिसेल का नाही सिनेमॅटिक, कॉपीराईट काय बी होते, युट्यूबला पडणार म्हणजे पडणार व्हिडिओ. कसं आहे माहिती आहे का, जी पण माझं ब्लॉग बघतायचा का नाही, म्हणजे आत्ता जे पण नवीन लोक, हा ब्लॉग मला वाटते कदाचित मी 1 वर्ष नाही तर 8 ते 9 महिन्यानंतर टाकत असेल. म्हणजे असा मोठा ब्लॉग, असे छोटे मिनी ब्लॉग्स वगैरे टाकत राहायचो मी. कसं आहे माहिती आहे का, जरा काय, कारण की टाइम भेटायचा नाही म्हणून मोठे ब्लॉग बनवाय भेटायचे नाही. छोटे ब्लॉग्स बनवलेत, मिनी ब्लॉग्स वगैरे तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणाल पहिला मराठी, परत हिंदी, परत मराठीवर स्विच झाला, तर त्यामागं खूप सारे कारणं आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला विषय सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही म्हणशील काय हे जे नुसतं हे चालू आहे, पण ते तुम्हाला समजेल की का करतोय का नाही. मी स्वतःहून सांगतो तुम्हाला, जरा थांबा. सुसूला आलोय, सुसू करतो आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. तुम्हाला हिंदी मराठीच्या विषयाबद्दल जर काय सांगायचं म्हटलं तर मी परत आणि मराठीवर का स्विच झालो, कारण की कसं आहे, जी पण मला बघतात, समजा माझी घरातली आहे, माझी मम्मी ते बघतात, सगळे जेवढे पण ज्यासनी लिंक शेअर होत्या माझी, ती सगळी बघतात. त्यासनी जे मी मराठीत बोलते की नाही ते जास्त आवडते. एक्झॅक्ट लाईक आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इंस्टाग्रामला पण मी मराठीतच मिनी व्लॉग टाकतो, तेच लोकांना आवडतात. त्यामुळं विषय कसा होता, म्हणलं आता जाऊ दे, कुणाचा विचार करायचा नाही, लोकांचा विचार करत बसलो तर मी मागं राहायचो. त्याच्यापेक्षा जे मला कम्फर्टेबल वाटतं का नाही ते करते. त्यामुळं जर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल, म्हणजे ब्लॉग आवडणारच, कारण की इथनं पुढचा जो ब्लॉग होणार आहे ते तुमच्या डोक्याला ताण देणारच की याला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला लागतंच, तेव्हा कुठं मज्जा येणार आहे. त्यामुळे फॉलो सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. इंस्टाग्रामच्या आयडी ते टाकतो शंकरवाळे आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून जावा आणि फॉलो तेवढं करायला लागते. शार्प्याचं जे डीजे आणलाय त्याचं शूट जरा झालंय. इथनं आता आपण चाललोय गवळवाडीकडे, तर गाडी काढतोय, बंटे आहे. तर इथनं पुढचा जो ब्लॉग असणार आहे, आता डायरेक्ट तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो गणपतीची.
डायरेक्ट भेटूया गवळवाडीत. असा विषय माहिती का, पाऊस आल्यामुळं गणपतीवर कागद टाकण्यात आलेला आहे. त्यामुळं जे सिनेमॅटिक मी तुम्हाला दाखवणार आहे ते शेडगेवाडी फाट्यावर तुम्हाला बघायला भेटणार. त्यामुळं ते ट्यून भावांनो. तर दादा मंडळाची तुमची खासियत काय? मंडळाची खासियत म्हणजे बघायला गेलं ना तर शिराळा तालुक्यात पहिला आगमन आपल्या वारण्याच्या राजाचा असतो. तर कसा विषय माहिती का, पावसानं सुरुवात केल्या आणि एवढा पाऊस आला की नाही बाप्पाच्या आगमनाला. म्हणत्याला का नाही तुम्हाला कान किरकिरी डोक्याचा फुगा उडणार. मंडळ असं आहे, गावातील आमचे एकूण 4 मंडळ आहेत. पण कोणतेच मंडळ हे तुझं मंडळ हे माझं मंडळ असं काही नसतं. आम्ही 4ही मंडळ एकत्र येऊन आमच्या राजाचं आगमन करतो. गावात आमचा एकोप आहे. कसं वाटतंय, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करताय का नाही? तुम्हाला मी जसं बोललेलो डीजे वाजायच्या आधी इथं गाड्याने तुमच्या कानाचा भुस्सा झाला असेल, समजू शकतो मी भावानू. थांबा तुम्हाला सगळं दाखवतो, कारण की एवढा भारी ब्लॉग होणार आहे का नाही, एडिटच एवढं भारी करणार आहे. आता तुम्ही या रॉ क्लिप बघू शकताय, पण आता तुम्ही सिनेमॅटिक्स बघा. म्हणजे हे तुमच्या म्हणजे पहिल्यापासूनच हे आहे का तसं? हां, पहिल्यापासूनच म्हणजे आम्ही गावातील सर्व जे आमचे कार्यकर्ते अध्यक्ष प्रत्येक मंडळाचे आमचा एक ठरावच आहे की विभाजन आपल्या मंडळामध्ये कोणत्या पडलं नाही पाहिजे. बाबा तू 10 दिवस तिकडं, तू 10 दिवस इकडं, असं काही नाही. त्यामुळे गावातील एकोपा निर्माण राहतो, म्हणून आम्ही 4ही मंडळ एकत्र जातो. आणि मी म्हणजे बाकीचे गावं आहेत ते मी म्हणजे ऐकलं मी की म्हणजे एकत्र पण राहत नाही आणि काय भांडणानुसार काय असं म्हणजे प्रॉब्लेम असेल. तुमच्या गावात तसं काय आहे का? आमच्या गावात बघायला गेलं तर आमचा सरपंच पण यंग होता आणि तसं बघायला गेलं ना तर सगळी यंगस्टर पिढी आहे. त्यामुळे जे आम्हाला जुन्या लोकांनी शिकवण दिल्या त्या शिकवणीनुसार आम्ही तरुण मुलं चालत निघालो आहे. त्यामुळे ते दुसऱ्या गावांचं काय आपल्याला म्हणजे ते पॉलिटिक्समध्ये घ्यायचं नाही. आपल्याला देवाच्यामध्ये तर पॉलिटिक्स अजिबात घ्यायचं नाही. जनरेटरला स्टार्टर बसलाय, एवढं किती उत्स्फूर्तीने वाट बघताय डीजे चालू आहे बघा तुम्ही. सुपला शॉट आहे. आता नुसतं सिनेमॅटिकचा व्हिडिओ बघा. त्यामुळे आपण कसं सर्व व्यवस्थित एकोप्यानं राहिलं पाहिजे. गाव एकोपाचा असला तर कोणीच आपल्याला नडू शकत नाही, हा मेन मुद्दा आहे. त्यामुळं गावाचा एकोपा टिकून राहिला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण बघत गेलं पाहिजे. मला एकच सांगितलं आहे की आपण इथून पुढं पण जसं इथून मागे एकत्र होतो तसं इथून पुढे एकत्र राहिलं पाहिजे. कारण आपण प्रथमतः आपण हिंदू आहे आणि हिंदूमध्ये जातीपाती न मानता आपण हिंदू एकत्र राहिलं पाहिजे. तर हे फक्त ट्रेलरच आहे. आता गावात जो राडा होणार आहे का नाही हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढा आतुर आहे का नाही, काय मीच सांगू शकत नाही. एवढं पहिल्यांदा आलोय मी कुठल्या तरी गणपतीच्या आगमनाला गावाला, नाहीतर कायम मुंबईलाच असतो. थँक्स आहे भैयाला, कारण की त्यानं मला बोलवलंय. भैयाला लव्ह यू. आणि हा एकोपा फक्त मंडळ तू गणपती 10 दिवस आले म्हणजे तू त्या मंडळाचा मी ह्या मंडळाचा असं करून चालणार नाही. कारण सण आपल्या हिंदूंचा आहे. लोकमान्य टिकाणी सर्वांना एकत्र येण्यासाठी हा सण साजरा केला, म्हणजे चालू केला. तर सण आपल्याला पण एकोप्यानं साजरा केला पाहिजे, एवढं सांगतो. तर हेच म्हणजे आमच्या मंडळाचं हेच म्हणणं आहे की आम्ही जसं आहोत तुम्ही पण तसेच राहा आणि पुढे जाऊन पण आम्ही असंच राहू एकत्र. पुढे जाऊन पण आम्ही 100% एकत्र राहू. आणि आपले पप्पा फायनली पोहोचलेले आहेत मंडपामध्ये आणि त्यांना घ्यायची तयारी सुरू आहे. हे बघा, या वारणेच्या राजासाठी आणि आमच्या गावासाठी आम्ही 100% आमची यंग पिढी 100% झटत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वारणेच्या राजाचा.
now guys, it's time to end my vlog. I hope you liked it. I hope you loved it. I took so many efforts to capture all the movements. You can see that before आता इंग्लिश बोलतोय कारण की जरा कसा इंग्लिश पण महत्त्वाचं आहे व्लॉगमध्ये असा विषय. तर फायनली वी हॅव आवर बाप्पा इन आवर मंडल. सो आय होप यू गाईज लव माय व्लॉग्स. जस्ट लाईक, कमेंट, शेअर, डू सबस्क्राईब ऑल्सो. अँड या, until then, bye bye, take care, see you in next vlog.